तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या मालिकेचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आकाश आणि भूमी दोघंही त्यांच्या बाळाचं म्हणजे क्षितिजाचं दुखतं आणि काही रजिस्ट्रेशनचे पेपर घेऊन गीतांजलीकडे जातात. कारण ॲडव्होकेट गीतांजली यांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांनी मला जी काही नोटीस पाठवली कोर्टामधून की मी मेंटली हॅरेसमेंट करत आहे अबोलीला, तर तो गैरसमज दूर करण्यासाठी अबोली म्हणजे भूमी आणि आकाश हे दोघंही गीतांजलीकडे येतात आणि तिला सांगू लागतात की आमच्याकडे पुरावा आहे, तेव्हा तरी तुमचा विश्वास बसेल ना आमच्यावरती. पण आता गीतांजली खूपच आता तिला भाव लागलेला असतो, कारण ती अबोलीच्या साईडने असते. तिला आकाश आणि भूमीमध्ये ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नसतो आणि म्हणूनच ती त्यांना म्हणत असते की मी एक ॲडव्होकेट आहे, नामांकित ॲडव्होकेट, आणि मला भेटण्याच्या अगोदर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि अपॉइंटमेंट नंतरसुद्धा मी प्रत्येकालाच इथे भेटत नाही. त्यामुळे तुम्ही एक काम करा, मला कोर्टात भेटा. तिथेच तुम्हाला काय सत्य पुरावे आणायचे आहेत ते आणा. मी तुमच्याशी बोलू शकत नाही. मग आता आकाश आणि भूमी तिला खूप रिक्वेस्ट करायला लागतात आणि म्हणतात की मॅडम, आम्हाला फक्त 5 मिनिटं द्या. आम्ही आमच्या मुलीचा पुरावा तुमच्यासमोर दाखवणार आहोत. मग त्यानंतर तुमचाही विश्वास बसेल. माझ्या नजरेमध्ये तुम्हाला दिसतंय का? अहो, मी खूप कळकळीची विनंती करते हो. कारण आमचं जे बाळ आहे ते आम्ही गमावून बसलोय आणि त्याच्यासाठी आम्ही 2 शब्द तुम्हाला सांगणार आहोत. प्लीज मॅडम, ऐका ना आमचं. असं आता ही भूमी रिक्वेस्ट करूनच सांगायला लागते. तरीसुद्धा गीतांजली आता म्हणत असते की मी आता टायमरच लावते आणि 5 मिनिटांच्या वरती मी तुमचा 1 सेकंदसुद्धा इथे ऐकणार नाही. समजलं, मला बाहेर जायचे, खूप कामं आहेत. असं म्हणून आता भूमी आणि आकाश आता फायनली तिच्यासमोर बसलेले असतात. म्हणून ते म्हणतात की मॅडम, आम्ही तुम्हाला आमच्या बाळाचं दुखतं आणि तिचं जेव्हा रजिस्ट्रेशन झालं होतं त्याचे पेपरसुद्धा आणलेले आहेत. तुम्ही आता ते पाहू शकतात. म्हणून बॅग अशी पुढे सरकवते भूमी म्हणजे गीतांजलीची आणि म्हणते की बघा ना मॅडम, तुम्हीच बघा पुरावा. तेव्हा आता गीतांजली बघते तर बॅगेमध्ये सगळे पैसे भरलेले असतात. आता ही पैशांची बॅग बघून आता गीतांजली खूपच चिडते आणि म्हणते की भूमी आणि आकाश, मला वाटलं नव्हतं तुम्ही ह्या थराला जाल. तुम्ही मला लाच देताय तुमच्या मुलीच्या बदल्यात. पुरावा समजून मला लाच घ्यायला लावताय का? माझी नोकरी घालवायच्या प्रयत्नात आहात का? मी एक ॲडव्होकेट आहे आणि मला फसवायला निघालात का तुम्ही? आता मी तुमच्यावर गुन्हा दाखल करेल. तुम्ही मला अशा तऱ्हेने फसवायला आलात, मला कळालंच नाही. आणि म्हणून ती खूप बोलू लागते. तेव्हा आता आकाश आणि भूमी धक्काच बसतो दोघांना की हे काय ऐकतोय आपण, काय आहे. तेव्हा त्यांना आता त्या पैशांच्या नोटा पाहून धक्काच बसतो. मग आता गीतांजली म्हणते की आत्ताच्या आत्ता इथून उठा, ही बॅग उचला आणि बाहेर जा, समजलं. एकदम आता ती तोऱ्यामध्ये बोलायला लागते. तर आकाश आणि भूमी दोघेही खूप घाबरतात आणि म्हणतात की मॅडम, अहो, आम्हाला माहितीच नव्हते ह्या बॅगेत पैसे भरलेले आहेत. खरंच सांगतोय. आता हात जोडून ते दोघंही माफी मागू लागतात आणि म्हणतात की खरंच सांगतोय मॅडम, आम्ही आमच्या मुलीचा दुखतं आणि रजिस्ट्रेशनचे पेपर हा मोठा पुरावा आणला होता तुमच्यासमोर. आम्ही हे पैसे याच्यात टाकलेले नाही. याच्यामध्ये दुसरा कोणाचा तरी हात आहे. आम्हाला कोणीतरी फसवायला निघालंय. प्लीज मॅडम, आमच्या डोळ्यांमध्ये बघा. आमच्या डोळ्यांमध्ये जो प्रामाणिकपणा आहे तो बघून तरी तुम्ही ओळखा. तुम्ही एक ॲडव्होकेट आहात ना, मग तुम्ही एक असा अंदाज लावा ना की आम्ही खरंच असं करू शकतोय का? आमच्याकडे बघून सांगा बरं. तेव्हा आता तू माझ्या वकिलीचा अभ्यास करायला आली आहेस का भूमी, असं रागानेच गीतांजली म्हणत असते. त्यामुळे भूमी म्हणते की नाही मॅडम, पण तुमचा जो गैरसमज आहे तो दूर करायला लागेलच ना. तुम्हाला असं नको वाटायला की आम्ही तुम्हाला लाच देत होतो. नाही मॅडम, हे शक्यच नाही आणि लाच द्यायला आम्ही इथपर्यंत इथे ह्या कॅमेराच्या रूममध्ये, असं भूमी आणि आकाश समजावं लागतात. पण गीतांजली म्हणते तुम्ही अगोदर इथून उठा आणि ही बॅग उचला आणि बाहेर जा. असं म्हटल्याबरोबर आकाश आणि भूमी घरी जातात. घरी गेल्यावर आता घडलेला सगळा प्रकार मानसी आणि आजीला आकाश आणि भूमी सांगत असतात. मग आता आजीनाही धक्काच बसतो. तर मानसी म्हणते की हे कसं शक्य आहे? ती बॅग तर आपण पुराव्यांनी भरून नेली होती. मग त्यांनी तिकडे गेल्यावर तिथे पैसे कसे काय निघाले? कोणी चेंज केले पैसे? कोण आहे याच्या मागे? मग आता भूमीला संशय आलेला असतो पौर्णिमावरती आणि भूमी म्हणत असते की रागिनी आत्याच याला जबाबदार आहेत. मग रागिनी आठवण्याचा प्रयत्न करत असते की जेव्हा आम्ही ही बॅग रूममधून हॉलमध्ये ठेवली तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी गेली होती आणि हॉलमध्ये कोणीच नव्हतं. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये रागिनी आत्या आणि पौर्णिमाचाच हात असेल. म्हणून आता पौर्णिमा आणि रागिनीला धडा शिकवण्यासाठी आता भूमी म्हणते की जेव्हा पौर्णिमा इकडे येईल ना, तेव्हा आपण एक प्लॅन करायचा. म्हणजे मानसीला ती सांगत असते की मानसी, जेव्हा पौर्णिमा हॉलमध्ये यायला लागली ना, तेव्हा आपण मुद्दामून त्या गीतांजली मॅडमचा विषय काढायचा. मग पुढे काय करायचं ना, कसं बोलायचं ते मी आहेच. मग बघू पौर्णिमा त्याच्यावर काय बोलते. मला तिच्या मनातलं काढायचं आहे. ती का असं करते ना, याचं कारण पण समजेल आणि खरा आरोपी तीच आहे हे मला मनापासून माहीत आहे. तर आता पौर्णिमा ही तिकडे असते रागिनी आत्यांकडे. त्या दोघींचं बोलणं चालू असतं की आपण आता चांगला धडा शिकवलाय. तर ही रागिनी आता संध्याला फोन करून म्हणत असते की काय रे बाबा, तपास चालू आहे ना, आपल्याला त्या नर्सच्या हाती लागावंच लागेल. तू त्या नर्सचा आणि तिच्या नवऱ्याचा शोध घे ना. ती प्रीती नर्स नाही का रे,
त्यांचा दोघांचा शोध घे, त्यांचं लोकेशन ट्रॅक कर. आपण तर त्यांना असं मोकार सोडून दिले, पैसे तर दिलेले नाही आहेत. त्यामुळेच ते लोक भूमी आणि आकाशकडे वळतील. त्यामुळेच आपल्याला अलर्ट व्हावं लागेल. आणि संत्या म्हणत असतो की काळजी करू नका रागिनी मॅडम, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, मी त्यांच्या शोधात आहे. मग रागिनी म्हणते की त्यांना आपण आता जिवंत सोडायचं नाही, भेटल्या क्षणी त्यांचा जीव घ्यायचा. ते जिवंत राहून काय फायदा आहे रे संत्या, सांग ना तू. आपण तर त्यांचे पैसे देणारच नाही आहोत आणि आपला प्लॅन तर आता सक्सेस झालाच आहे ना. आता काही गरज नाही आपल्याला त्यांची, म्हणून आपण त्यांना दिसल्या क्षणी संपवूनच टाकू. आणि असा त्यांचा प्लॅन झालेला असतो. तर आता ही पौर्णिमा म्हणत असते की काय झालं आत्या, प्लॅन झाला का? तर आता आत्या म्हणतात की बरं झालं पौर्णिमा, तू मला खूप फायद्याची ठरलीस ग. तू काल जे बॅगेमध्ये पैसे टाकले होते त्याच्यामुळे मोठा धिंगाणा झाला असेल. तिकडे आता ॲडव्होकेट चांगलीच ओरडली असेल त्या आकाश आणि भूमीला. मी तर म्हणते त्या गीतांजलीच्या मनात ना असंच विष कालवायला पाहिजे ह्या आकाश आणि भूमीबद्दल. म्हणजे ती ना त्यांना उभंच करणार नाही समोर. आणि कोर्टामध्ये काय दाखवणार आहे का ती भूमी पुरावे तरी? तिच्याकडे आहे का एकतरी पुरावा? मग आता पौर्णिमा म्हणते की मला पण त्याच गोष्टीची चिंता वाटते रागिनी आत्या. कारण जर भूमीने एक जरी पुरावा कोर्टात सादर केला तर क्षितिजाचा, मग क्षितिजा माझ्यापासून दुरावली जाईल ना. अबोलीपासून ती हिरावून घेईल ना क्षितिजाला. तर रागिनी म्हणते की काळजी करू नकोस पौर्णिमा. अगं मी एक एक धडा शिकवायला चालली आहे. ती शेर तर मी 1.25 शेर, तिच्या पावलावर पाऊल टाकत मी पुढेच पडले. तुला माहिती आहे का, तिच्या प्रत्येक हालचालींवर माझं बारीक लक्ष आहे. माझे माणसं कामाला लागले आहेत. त्यामुळे पौर्णिमा तू घाबरू नकोस. अगं कालसुद्धा ती नर्सपर्यंत पोहोचणारच होती, पण मी वेळेवर पोहोचून तिथून त्यांचा प्लॅनच धुडकावून लावला. आता त्या भूमीला काही नर्स काही सापडणार नाही. आणि दुसरं म्हणजे आपला जो काही संत्या आहे ना, तो त्यांच्यावर व्यवस्थित असा बारीक नजर ठेवून आहे. त्यामुळे मला त्याचा फोन आला की मी अलर्ट होते आणि लगेच भूमीचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचते. त्यामुळे आता भूमीच्या हातात एकही पुरावा उरलेला नाही. तर आता आकाश आणि भूमी खूपच टेन्शनमध्ये असतात. आता भूमी पौर्णिमा आल्यामुळे लगेच आता इशारा करते मानसीला आणि मुद्दामूनच आता त्या गीतांजलीचा विषय काढते. आता इकडे भूमी म्हणत असते की अगं मानसी, काय सांगू तुला, आम्ही ना काल ॲडव्होकेटकडे गेलो होतो ना, तेव्हा काय झालं माहिती आहे का. अगं आम्ही त्यांना तो पुरावा दाखवला, ते दुकटं आणि रजिस्ट्रेशन, आणि मग काय, त्या गीतांजली मॅडमचा लगेच विश्वास बसला. हो, खूप अगं छानच वाटलं काल, कारण आम्हाला क्षितिजाचा आता लवकरच ताबा मिळणार आहे ना. कोर्टामध्ये पुरावा लागतो आणि आम्ही तर तो गीतांजली मॅडमला देऊन बसलोय. आता काही फरक नाही पडणार. कोणाच्याही बोलण्याने आता कोर्ट काही निर्णय बदलणार नाहीये. असं मुद्दामून भूमी आता हिला म्हणत असते मानसीला, जेणेकरून पौर्णिमा हे काहीतरी ऐकेल आणि मग आपल्याला काहीतरी विचारेल आणि मग आपण तिचं सत्य काढू शकतो, असंच आता भूमीला वाटत असतं. आणि म्हणूनच तिने हा प्लॅन केलेला असतो. तर मग भूमी असं म्हटल्याबरोबर पौर्णिमा लगेच म्हणते की काय म्हणते काय भूमी, तू तू जाऊन आलीस का गीतांजलीकडे? तिथे असं झालं का? दाखवलास तू पुरावा? आणि गीतांजली मॅडमला पुरावा मिळाला का? तेव्हा आता भूमीचं लक्ष देतं की ही अशी विचारतीये, म्हणजे नक्कीच हिचाच हा डाव होता. म्हणून भूमी म्हणते की काय गं पौर्णिमा, मला एक सांग, काल आमच्या बॅगेतून ते दुकटं आणि रजिस्ट्रेशनचे पेपर तूच काढले होतेस ना? असं डायरेक्टली तिला विचारते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की का, काय झालं, मी कशाला काढू, मला काय गरज पडली आहे? तेव्हा भूमी म्हणते की हो का, मग त्या बॅगेत पैसे कसे काय निघाले तिथे गेल्यावरती? हे करणारं दुसरं कोण आहे? आम्ही जेव्हा देवाच्या पाया पडत होतो तेव्हाच मी ही बॅग इथे आणून ठेवली होती आणि मग तू तिकडून आलीस आणि बॅगेत पैसे घातलेस, बरोबर ना? आणि तुझ्यासोबत रागिनी आत्या पण असतील. मग आता असं म्हटल्यावरती लगेच आता पौर्णिमा म्हणते की तू आता माझ्यावर आळस घालत आहेस. तर हो, ठेवले मी पैसे. बोल आता काय झालं मग, काय करणार काय आहेस तू, मला फासावर लटकवणार आहेस का? बोल ना काय झालं मग टाकले तर. भूमी म्हणते की मला माहित होतं पौर्णिमा की हे तूच केलंय आणि मला फक्त सत्य जाणून घेण्यासाठी मी मानसी बरोबर हा ड्रामा केला होता आणि मला सत्य कळालंय की तूच या गोष्टीला जबाबदार आहेस. मग आता पौर्णिमा काय मिळालं का तुला असं करून, काय मिळालं काय सांग ना. अगं आमचं रक्ताचं नातं आमच्यापासून दुरावलंय, आमच्या मुलीला असं हिरावून तुम्हाला काय मिळालं? तू सुद्धा अबोलीच्या बाजूने आहेस ना. सांग ना, तुला हे काय कळणार आहे? कळणार नाही ना आईची माया, पण तू हे करून काय करणार आहेस? तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे बघ भूमी, तुझं आणि आकाशचं प्रेम मला पहिल्यापासूनच मान्य नाहीये. तुमच्या दोघांचं सुख मला पाहवत नाही. जेव्हा तुम्ही सुखात असतात ना तेव्हा मन माझं मला खात असतं, माझं जीव हुरहुर करायला लागतो आणि त्यामुळेच मला करमत नव्हतं. मी बेचैन झाली होती आणि म्हणून मी असा प्लॅन केला की तुला कायमचं दुःखात ठेवायचं. आता मीच तुझ्या मुलीला तुझ्यापासून दूर केलंय आणि तुझ्याकडे पुरावा सुद्धा नाहीये की तू कोर्टात तो सादर करशील आणि तुझ्या मुलीला तुझ्या बाजूने करशील. कारण आमचे माणसं कामाला लागले आहेत, आमचे साक्षीदार वेगळे आहेत आणि तुला आम्ही असं अडकवून ठेवलंय की तुला तुझी क्षितिजा कधीच मिळणार नाही. तेवढं सगळं बोलल्यावर भूमीला धक्का तर बसलाय, पण भूमी कॉन्फिडन्सली म्हणते की हे बघ पौर्णिमा, सत्याचाच नेहमी विजय होत असतो आणि तुझी इतकी वाईट नजर आहे ना, तेव्हा हे फार काळ टिकणार नाही हे वाईट.
कारण जो वाईट असतो ना त्याचं वाईटच होतं आणि जो चांगला असतो त्याचं चांगलंच होतं. त्यामुळे आता तुम्हालाच मी चॅलेंज करते की एक ना एक दिवस मी माझ्या क्षितिजाला मिळवूनच राहील. भले माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण माझ्याकडे एक आईचं मन आहे, आईचं काळीज आहे, रक्त आहे एक, आणि त्यामुळेच हे रक्त कसं आता त्या रक्तापर्यंत पोहोचतं ना हेच तू बघ. त्यामुळे असं चॅलेंजच ती पौर्णिमाला करते. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा भाग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता लवकरच हा यशपाल आता एका त्याच्या मित्राला भेटतो आणि तो मित्र आता सांगायला लागतो की अरे यशपाल, तुला माहीत आहे का, काल तो एक माणूस भेटला होता आणि तो तुझ्या मेडिकल रिपोर्टबद्दल बोलत होता आणि माझ्या मुलाला माहितीच नव्हतं की तो गुंड आहे की कोण आहे, त्याने रिपोर्ट दाखवले रे. तेव्हा आता यशपाल घाबरतो आणि म्हणतो की काय, कोण तो माणूस आणि तो माझ्यावर वॉच का ठेवून आहे. मग आता त्याची लिंक लागते की रागिणीचेच माणसं असावेत, म्हणून तो म्हणतो की काही फोटो वगैरे आहे का तुझ्याकडे. तेव्हा तो मित्र सांगायला लागतो की हो, मग त्याचा फोटो काढलाय मी. मग आता लगेच तो फोटो पाहिल्यावरती यशपालला धक्काच बसतो, कारण रागिणीबरोबर काम करणारा हा संत्या आहे आणि हा संत्या माझे मेडिकल रिपोर्ट मागत होता आणि तुम्ही देऊन टाकले. तेव्हा आता यशपाल घाबरतो आणि म्हणतो की अच्छा, म्हणजे ही रागिणी बाई मला पैसे द्यायला तर तयार नाहीये, अजूनही मला हिने माझा हिस्सा तर दिला नाही, पण आता माझ्या मेडिकल रिपोर्टपर्यंत पोहोचली काय. अच्छा, म्हणजे हिला पैसे द्यायचे नाहीये आणि ही दुश्मन आहे तर माझी. हिला माझे मेडिकल रिपोर्ट हे जाणून घ्यायचे की मला काय आजार आहे, म्हणजे ही शत्रूच्या आजारपणावर आली आहे काय. ठीक आहे, चल. मग आता तो त्या मित्राला म्हणतो की बरं झालं तुम्हाला लवकर भेटलास, बघ आज मी काय करतो. म्हणून आता हा यशपाल घरी जातो आणि त्याला आता भूमी आणि आकाशला भेटायचं असतं, पण रागिणी घरात असल्यामुळे त्याला आता काही भूमीला भेटता येत नसतं. म्हणून आता भूमीला कसं सांगू की मला तिच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्याला आता सारखं रागिणी आणि पौर्णिमा असल्यामुळे खूपच चिंता लागते की आता कसं करू मी, कसं भूमीला सांगू. तो आता मनात म्हणतो की आता काहीही झालं तरी मी त्या क्षितिजाचा हॉस्पिटलमधला पुरावा हा भूमीच्या हाती देणारच आणि रागिणी किती नीच आहे हे तिला समोर आणणार. मी आता भूमी आणि आकाशला मदत करणार असं यशपाल म्हणतोय, कारण मला ह्या रागिणीने 1 कवडीसुद्धा दिली नाही. 1.5 कोटीपर्यंत माझा खर्च केला, पण 1 कवडीही मला मिळालेली नाही आहे. पण त्याच प्रकारे दुसरीकडे ही भूमी मला माझा मोबदला देऊन कधीच मोकळं करेल. भूमी ही मला फसवणार नाही, ती मला नक्कीच पैसे देईल. मी एक पुरावा तिला दिला तर मी म्हणजे कोटी रुपये मिळवून बसेल असं त्याला आमिष वाटतं आणि म्हणूनच आता तो भूमीला भेटता येत नसल्याने एक पुस्तकच आता भूमीच्या हातावर ठेवतो आणि पटकन तिला म्हणतो की ह्या पुस्तकामध्ये खूप महत्त्वाचा क्लू आहे, लवकर पहा. आता भूमी ते पुस्तक उघडते आणि त्याच्यामध्ये चिठ्ठी असते. ती चिठ्ठी आता भूमी वाचायला लागते, तर त्याच्यात लिहिलेलं असतं की मॅडम, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे, त्यासाठी तुम्हाला रागिणी आणि पौर्णिमा समोर नसताना मला भेटावं लागेल. असं म्हटल्याबरोबर भूमीचा जीवाजीव येतो. भूमी आता हा निरोप आकाशला देते आणि दोघंही मिळून आता यशपालला भेटण्याच्या खूपच आता घाई करत असतात, पण रागिणीमुळे आता ते अलर्ट पण असतात. तर प्रेक्षकांनो, यशपाल आणि भूमी आकाशची भेट होईल का हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत राहा शुभविवाह. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा. तर आज आपण इथेच थांबणार आहोत, भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.